नवी मुंबई महानगरपालिकेचे विधी अधिकारी अभय जाधव यांच्या निलंबनाच्या निर्णयावरून नवी मुंबईतील राजकारण आणि सामाजिक वातावरण तापलंय। वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना आणि विविध संघटनांनी या कारवाई विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। महापालिकेच्या 19 जून रोजी झालेल्या महासभेत न्यायप्रविष्ठ प्रकरणावर सभागृहात चर्चा करणं योग्य नसल्याचं कायदेशीर मत मांडल्यामुळेच अभय जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। ही कारवाई दलित आणि मागासवर्गीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आल्याचाही गंभीर आरोप संघटनांनी केला। महापालिकेतील दलित आणि मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर सातत्याने भेदभाव होत असल्याचा आरोप संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। दरम्यान या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ लवकरच आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहे। अभय जाधव यांचे निलंबन तातडीने रद्द करावं, तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी 15 दिवसात जागा निश्चित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे।